नमस्कार मंडळी, तुमच्या शुभेच्छा पोचल्या बरं. तुमचं प्रेम आशीर्वाद कायमच असंच राहू दे. आज मनकथास्तूवर दुसरी कथा अपलोड करतेय. सुरुवातीला प्रवास थोडा हळू राहील, पण एकदा का जम बसला की मग अधिकाधिक कथा टाकण्याचा प्रयत्न करेन. माझ्या कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर हाईप करा, पण कमेंट मात्र जरूर करा. आजच्या कथेचं नाव आहे मनाची पाटी. भक्ती ऑफिसमधून आली. आज मन अगदी उदास झालं होतं. जे पाहिलं ते कल्पनेपलीकडचं होतं. ग्रोसरी घ्यायला ती आज पलीकडच्या मॉलमध्ये गेली होती. तिथे तिला उदय भेटला होता. भेटला नव्हे, फक्त दिसला होता. आणि तोही एकटाच नव्हे, त्याच्या सुविद्य पत्नीबरोबर. बाहेर निघताना दोघांची बाचाबाची झाली असावी आणि तिने चक्क त्याला मुस्काटात मारली. अवाक होऊन भक्ती ते पाहतच राहिली. तिच्या मनात शंका आली, तो नक्की उदयच होता ना? त्याची ती अवस्था पाहून तिच्या मनात अगदी चर्र झालं. आपल्यावर सतत गुरगुरणारा उदय हिच्यासमोर गरीब मांजर होऊन हिचा मार खात होता. खरं तर ते पाहून तिला बरं वाटायला हवं होतं, पण कुणाच्या दुःखात आनंद व्हावा असा तिचा स्वभाव नव्हता. तिला उदयच्या बाबतीत सुद्धा वाईटच वाटलं. पण सगळ्यांचा स्वभाव असा सरळसोट नसतो. तो परिस्थितीनुसार व्यक्तीनुसार बदलत राहतो. कुत्रा नाही का मांजरीवर धावून जातो, पण समोर कोल्हा दिसला तर भीतीने धूम ठोकतो. माणसाच्या मनातलं कुत्रेपण आणि भित्रेपण सुद्धा असंच असावं का? समोरच्या व्यक्तीमधलं मांजर दिसलं की त्याच्यातला कुत्रा जागृत होत असावा, आणि समोरच्या व्यक्तीमध्ये कोल्हा दिसला तर त्याचं ते कुत्र्याचं गुरगुरणं थांबून भीतीने गाळण उडत असावी. कुणासमोर गुरगुरायचं आणि कुणासमोर दबून राहायचं हे मानवी मनाला उपजतच माहीत असतं. पण आपल्या बाबतीत नेमकं काय घडलं? आपण सततच दबून का राहिलो? आपल्याला परिस्थितीनुसार व्यक्तीनुसार का बदलता आलं नाही? हातचं राखून काही ठेवायचं नाही, समोरच्याला भरभरून द्यायचं, मग ते प्रेम असो की समर्पण. आणि म्हणूनच प्रत्येक वेळेस समोरच्याने आपला फायदा घेतला का? आपली काहीही चूक नसताना आरवने आपल्याला संशयाच्या चौकटीत उभं केलं, आणि मग उदयने सुद्धा चारित्र्यावर संशय घेतला. ते सगळं तसंच वागण्याचा त्यांचा स्वभाव होता म्हणून, की तशी वागण्याची त्यांना मुभा होती म्हणून, की ते सगळं करण्यामागे त्यांचा स्वतःचा वेगळा स्वार्थ होता की पळवाट होती? हे त्यांना माहीत. आपल्या बाबतीत मात्र आपल्याला काही कळलं नाही. आपण जसं आरवशी वागलो तसंच उदयशी, अगदी कोऱ्या कागदासारखं आणि कोऱ्या पाटीसारखं निर्मळ आणि प्रामाणिक. आयुष्याचे निर्णय चुकले की घेतलेल्या निर्णयाने आयुष्य चुकवलं, काही कळलं नाही. पुन्हा पुन्हा माणसांचे तेच पॅटर्न आपल्या आयुष्यात का आले असावेत? आधी आरव, आता उदय. एकाच नाण्याच्या दोन बाजू. आपल्यावर जणू काही त्यांचा मालकी हक्कच असावा असं त्यांचं बोलणं आणि वागणं. विचाराने तिला गरगरू लागलं होतं. ती फ्रेश झाली. तिने वरण भाताचा कुकर लावला. खरं तर स्वतःसाठी एखादा डोसा किंवा इडली प्लेट मागवून काम भागवता आलं असतं, पण आठवणी समोर एवढ्या होत्या. सगळं तिला आठवलं. उदय ऑफिसच्या कामासाठी 4 दिवसांसाठी बाहेर गेला होता. म्हणतात ना, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना बदलू शकत नाही, पण मग तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना बदलू शकता. वाक्य कळलं नाही? म्हणजेच काय, आजूबाजूला असलेल्या लोकांच्या स्वभावात जरी आपण बदल घडवून आणू शकत नाही, तर मग त्या लोकांनाच बदलून टाका, आयुष्यातून उणं करून टाका. पण तेही इतकं सोपं असतं का? आरव जेव्हा आयुष्यातून गेला तेव्हा आपण 2 वर्ष डिप्रेशनमध्ये होतो. खरं तर आपला आनंद बाहेर शोधायचा नसतो हे आपल्याला फार उशिराच कळलं. आपल्या आयुष्याची किल्ली दुसऱ्याच्या हातात दिली तर आपल्या आनंदाला कायमचं कुलूप लागलंच म्हणून समजा. पण सहप्रवास म्हटलं तर आयुष्याचे धागेदोरे दुसऱ्याकडेच द्यावे लागतात. त्याच्या आयुष्यात आपलं आयुष्य गुंफावं लागतं. सुख दुःख वाटून घ्यावं लागतं. भले बुरे क्षण वाटावे लागतात.
लपवता येणं शक्य असलं तरीही नीतिमत्तेने काही गोष्टी सांगाव्या लागतात. प्रामाणिकपणाच्या वाटेवर असंख्य काटे असले तरी त्यात ठेच काढणं मला मान्य आहे. पण खोट्या निर्जीव नात्याच्या पाकळ्यांचा सुगंध घेता यायचा नाही मला कधी. अशी प्लास्टिकची नाती जपायला आवडत नाहीत मला. माझ्या प्रेमावर, विश्वासावर, माझ्या जगण्यावरच जिथे समोरच्याला शंका असेल तर मग ती नाती आपली कशी म्हणायची? डोळ्यात टचकन पाणी आलं. लहानपणापासून सुंदर असलेल्या भक्तीचं फक्त कौतुक एके कौतुकच झालं. तिच्या सौंदर्याचं, तिच्या बोलण्याचं, तिच्या हुशारीचं. पण सूर्य कितीही तेजस्वी असला आणि चंद्र कितीही शीतल सुंदर असला तरी कधी ना कधी त्यांना सुद्धा परिस्थितीचं ग्रहण लागतंच. सद्गुण कोणताही असला तरी त्याच्या अवतीभोवती द्वेषाचं आणि मत्सराचं ग्रहण हे असतंच. आठवड्याभरापूर्वी जे घडलं ते घडणार माहीत असूनही आपण घेतलेला निर्णय योग्य होता का, या बाबतीत आपल्या मनात का संभ्रम निर्माण झाले? आपण करतोय ते चुकीचं नाही हे आतून वाटत असताना सुद्धा समोरच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे आपण आपल्याच वागण्यावर, आपल्याच चारित्र्यावर का संशय घेऊ लागलो? उदय सोबत लग्न ठरलं तेव्हा आरवबद्दल आपण त्याला सगळं सांगितलं होतं. तेव्हा त्याने दाखवलेल्या मनाचा मोठेपणा मोठा होता की तो खोटा होता? नक्की काय म्हणायचं? माझं वागणं चूक की बरोबर हे उदय कसं काय ठरवू शकतो? माझ्या वागण्याच्या मर्यादा कुठपर्यंत असाव्यात याच्या लक्ष्मण रेषा उदयने का आखून द्याव्यात? माझी लक्ष्मण रेषा काय आहे हे मी ओळखते. मी अत्यंत प्रामाणिक सज्जन व्यक्ती आहे. मग फक्त मला एक भूतकाळ होता म्हणून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला मी कुणालाही परवानगी देऊ शकत नाही, अगदी तो माझा नवरा असला तरीही. विचार चालूच होते. कुकरच्या शिट्ट्या झाल्या तसा तिने कुकर बंद केला. वरण भात ताटात घेतला आणि जेवता जेवताच पुन्हा एकदा ती भूतकाळात हरवून गेली. आरवची तिची ओळख कॉलेजमध्ये असल्यापासून. त्यानंतर तो त्याच्या करिअरमध्ये सेट झाला. आपल्याला नोकरी लागली. भेटणं बोलणं चालूच होतं. दोघेही प्रेमात पडले. 3-3.5 वर्ष त्या नात्यात इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर अचानक एक गोष्ट घडते आणि आरव ते नातं तोडून टाकतो. तिला सगळं आठवलं. ऑफिसमधून पिकनिक गेली होती. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड केले. ऑफिसमधल्या मित्राने, विवानने तिच्या खांद्यावर हलकाच हात ठेवला होता आणि तोच फोटो पाहून आरवला राग आला. तू त्या मुलाबरोबर बोलायचं बंद कर आधी. मुळात ते ऑफिसच सोडून दे. अशा काहीतरी बाळबोध गोष्टी तो बोलत राहिला. सुरुवातीला त्याला समजावून पाहिलं पण त्याचा संशय बळावत गेला. मग तिचा सोशल मीडिया ट्रॅक करणं, ती भेटायला गेली असताना तिचा मोबाईल चेक करणं, विवानचे नॉर्मल मेसेज सुद्धा संशयाच्या नजरेने पाहणं, सगळं तिला असह्य होऊ लागलं. आणि अशा वागण्याची आपण सवय तरी का करून घ्यावी? 21व्या शतकात राहतो आपण. बरं, आरव स्वतः अलिप्त आहे असंही नाही. त्याच्याही अनेक मैत्रिणी आहेत. अनेक मैत्रिणींना केक भरवताना सोशल मीडियावर त्याचे फोटो आहेतच की. ते त्याला चालतं आणि ते मी चालवून घ्यावं अशी त्याची अपेक्षा आहे. पण मग माझ्या बाबतीत हे असे उलटे रूल्स का? आणि इतकं टोकाचं बोलणं की सरळ नोकरी सोडून दे, हे असं म्हणणं किती योग्य आहे? नोकरी सोडून दुसरी नोकरी मिळायला तर हवी. आणि मुळात याच्या डोक्यात संशयाचा किडा गेला म्हणून आपण आपलं करिअर उद्ध्वस्त करू शकत नाही. आज इथल्या विवानवर संशय घेतला, उद्या दुसऱ्या कंपनीत दुसरा कोणतरी युवान भेटेल, त्याच्यावरही संशय घेईल. मुळात विवान आणि आपल्या नात्यात तसं काहीही नाही. एकाच ऑफिसमध्ये काम करतो, चांगलं बोलतो, थोडीफार मैत्री आहे, मग सुतावरून स्वर्ग का गाठायचा? मुळात तुमचं नातं इतकं तकलादू आहे का की कोणत्याही गोष्टीवरून ते इतकं डळमळीत व्हावं? अजून तर आपल्या नात्यात लग्नाची कमिटमेंट सुद्धा नाही तर हा असं वागतो. उद्या लग्न झालं तर कसं वागेल? आरवने त्याच गोष्टीवरनं तेच मुद्दे उकरून काढले, भांडणं केली.
आणि मग शेवटी कंटाळून मी नोकरी सोडणार नाही, त्यापेक्षा आपणच हे नातं इथे थांबवून टाकूया असं म्हणून तीच त्या नात्यातून बाहेर पडली. आरवचा इगो दुखावला गेला. त्याला खूप राग आला. प्रेमापेक्षा विश्वासापेक्षा त्याचा राग आणि संशय मोठा ठरला. त्यानेही मागचा पुढचा विचार न करता सरळ नातं तोडून टाकलं. त्यानंतर दोघांची काहीच बातचीत नव्हती. नंतर तिला कळलं आरव दुसऱ्या एका मुलीच्या प्रेमात आहे. खूप वाईट वाटलं. आरववर तिने मनापासून प्रेम केलं होतं. ती प्रेमात समर्पित झाली होती. त्याच्याशिवाय जगणं कठीण आहे असं तिला वाटू लागलं होतं. पण तो मात्र किती सहजपणे पुढे गेला. पण जे आपलं नव्हतं त्याचा किती दिवस शोक करायचा आणि का करायचा हा विचार करून तिने मनाला समजावलं. आरव सोडून गेल्यानंतर 1.5-2 वर्ष ती स्वतःच्या अस्तित्वासाठी झुंजत राहिली. ऑफिसला जात होती पण परफॉर्मन्स बिघडला होता. सारखी चिडचिड व्हायची. कुणाशी बोलू नये, भेटू नये असं वाटायचं. पण मग एक दिवस तिनेच तिचं ठरवलं, आपल्याला बाहेर पडायला कुणी मदत करणार नाही, आपणच स्वतःहून बाहेर पडलं पाहिजे. मग हळूहळू पेंटिंगमध्ये मन रमवून, बागेत फिरायला जाऊन या डिप्रेशन पिरियडमधून ती स्वतःच बाहेर आली. त्यानंतर मात्र तिने लग्नाचा निर्णय घेतला. नात्यातलं एक स्थळ आलं, पत्रिका जमली, बघायचा कार्यक्रम झाला, दोघांची भेट झाली. तिला उदय पसंत पडला, उदयलाही ती आवडली. साखरपुड्याच्या आधी तिने उदयला तिच्या आणि आरवच्या नात्याबद्दल सगळं काही सांगायचा निर्णय घेतला. कोणत्याही नात्यात काहीतरी लपवणं हे तिला पटत नव्हतं. सांगून मोकळं व्हावं. नातं खोटेपणाच्या आधारावर उभारलेलं नसावं. तसंच ते टिकून राहण्यासाठी जीवाच्या आकांताने धडपड सुद्धा नसावी. फार कुणाला मनवायला जाऊ सुद्धा नये. ज्याला तुमचा सच्चेपणा कळतो त्याला तुमचा खरेपणा एक्सप्लेन करायची गरजच नसते. आणि ज्याला विश्वासच ठेवायचा नसतो त्याला एक्सप्लेनेशन देऊन फायदाही नसतो. कोणताही आडपडदा न ठेवता तिने आरवबद्दल आणि तिच्या नात्याबद्दल सांगितलं. आमची मैत्री होती, आम्ही प्रेमात सुद्धा होतो. पण त्याच्या संशयी स्वभावामुळे शेवटी मीच ते नातं तोडायचा निर्णय घेतला. स्पष्ट शब्दात तिने सांगून टाकलं. ते ऐकून उदयचा चेहरा पडला. संशय घ्यावा असं काय घडलं होतं त्याने विचारलं. तिने तरी खोटं का बोलावं. तिने सगळं खरं सांगून टाकलं. ऑफिसच्या मित्राने पिकनिकला खांद्यावर हात ठेवला, तो फोटो त्याने पाहिला. त्याच्या मनात संशय निर्माण झाला. आमच्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे किंवा माझं चारित्र्य तेवढं चांगलं नाही असं काहीसं त्याला वाटलं असावं. तो संशय घेत राहिला. माझ्या चारित्र्याबद्दल तसं कुणाला एक्सप्लेन करायची गरज नाही. मी त्याही नात्यात तेवढीच प्रामाणिक होते आणि आता तुमच्यासोबत जे नातं जोडणार आहे त्याही नात्यात मी तेवढीच प्रामाणिक असणार आहे. आणि म्हणूनच त्या नात्याबद्दल तुमच्यापाशी मी सगळं खरं सांगू शकले, ती म्हणाली. त्यावेळेस उदयला तिचं कौतुक वाटलं. तिचा खरेपणा आवडला. तुझा खरेपणा मला आवडला, माझा तुझ्यावर विश्वास आहे असं म्हणून त्याने मनाचा मोठेपणा दाखवला. पण त्याच्या मनाच्या मोठेपणाला सुद्धा मर्यादा आहेत हे तिला उशिरा कळलं. उदयशी लग्न झाल्यापासून ती त्याच्या संसारात समरस होऊन गेली. त्याच्या प्रत्येक सुखदुःखात ती खंबीर उभी राहिली. त्याच्यावरही मनापासून प्रेम केलं. पण एखाद्यावर प्रेम करणं म्हणजे त्याच्या सगळ्याच गोष्टी आत्मसात करणं, त्या ऐकणं आणि त्याप्रमाणेच आपल्या आयुष्याला मर्यादा घालून घेणं, आपल्या तत्वांना मुरड घालून जगणं असं नाही. माझं एक वेगळं अस्तित्व आहे. माझी स्वतःची तत्व आहेत. मी माझ्यापुरती जपलेली नाती आहेत. कोणत्याही नात्याची मर्यादा न ओलांडता माणुसकी म्हणून ती नाती मला आयुष्यभर जपावीशी वाटतात. कुणी तोड म्हटलं तर तोडणं मला शक्य होत नाही. आणि का तोडायची? कुणी आपल्यावर संशय घेतला, आपल्या मनात दुसऱ्या पुरुषांबद्दल काहीतरी वाईट आहे असा विचार केला म्हणून आपण स्वतःला सिद्ध करत राहायचं. हे सगळं का? स्वतःच्या खरेपणाचं एक्सप्लेनेशन द्यायची गरज वाटत नाही मला.
मी जपलेल्या सगळ्या नात्यातच पारदर्शकपणा आहे. 4-5 दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये अचानकच मोबाईलवर आरवचा फोन आला. फोन पाहून तिला आश्चर्य वाटलं. तो उचलू नये असं मात्र तिला वाटलं नाही आणि उचलावा असंही वाटलं नाही. पण का टाळायचं? जे नातं स्वीकारलं नाही ते तोडूनच टाकलं पाहिजे असंही काही नाही. ते पुढे नेता आलं नाही. दोघांच्या संमतीने दोघांच्या भल्यासाठी ते नातं तोडलं. पण म्हणून त्यात कडवेपणा असायलाच हवा असंही नाही. तिने तेवढ्याच सहजपणे फोन घेतला, पण 3-4 रिंग मात्र होऊ दिल्या. त्याचं कारण एवढंच की फोन चुकून तर लागला नाही ना, हे तिला पडताळून पाहायचं होतं. उगीच आपण फोन उचलायची घाई करू नये या उद्देशानेच तिने 3-4 रिंग होऊ दिल्या आणि मगच फोन घेतला. अगदी तेवढ्याच शांतपणे हॅलो सुद्धा म्हटलं. भक्ती, आरव बोलतोय. आवाज बराच खोल वाटला. हां बोल, अजूनही नंबर सेव्ह आहे, ती म्हणाली. भेटायचं होतं, तो म्हणाला. कारण? तिने स्पष्टपणेच विचारलं. काही बोलायचं होतं, फक्त एकदाच भेट, तो कळवळून म्हणाला. कुठे? तिने विचारलं. मेडिको हॉस्पिटल. तो हे म्हणाल्यावर मात्र ती जरा चमकली. हॉस्पिटलमध्ये भेटायचं? तिने विचारलं. हो, तो म्हणाला. आजारी आहेस का तू? तिने विचारलं. ॲडमिट आहे, तो म्हणाला. मग डिस्चार्ज मिळाल्यावर भेटू ना? भीत ती म्हणाली. आता तो कधीच मिळणार नाही. तो असं म्हणाल्यावर मात्र ती काळजीत पडली. एनिथिंग सिरियस आरव? तिने विचारलं. एव्हरीथिंग सिरियस. ब्रेन ट्यूमर, हातात 1.5-2 महिना फक्त. त्या आधीच भेटायचंय. त्याचं बोलणं ऐकून तिच्या छातीत धडधडू लागलं. उद्या संध्याकाळी 4 वाजता येऊ? तिने विचारलं. चालेल. काळजी घे, म्हणत तिने फोन ठेवला. काळजी घे कोरडेपणाने बोलली असली तरी मनात मात्र ओलावा दाटून आला. नातं तुटलं तरी कधी एकेकाळी या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम केलं होतं. नात्यात असताना तरी त्याने कधी फसवलं नव्हतं. संशय घेतला, ते त्याचं पॉझिटिव्ह वागणं होतं. भक्तीवर फक्त माझाच अधिकार हवा, ती इतर कुणाचीही असू नये असा वेडा हट्ट. आणि त्या हट्टाला कुठेतरी तडा जातोय असं दिसलं की मग विचित्र आणि संशयी वागणं. पण एकंदरीत ते प्रेमच. तिच्या कानात फक्त तेच शब्द घुमत होते. एव्हरीथिंग सिरियस, ब्रेन ट्यूमर, हातात फक्त 1.5-2 महिने. तिने संध्याकाळी उदयकडे विषय काढला. उदय, आरवचा फोन होता. त्याने रागानेच तिच्याकडे पाहिलं. तू घेतलास तो? त्याने विचारलं. हो, ती म्हणाली. का उचललास तू? आणि आता त्याचा तुझ्याशी काय संबंध? का अजूनही तुझ्या मनात? एवढं बोलून तो शांत राहिला. त्याच्या बिनबुडाच्या शंकेचं निरसन तिला करावंसं वाटलं नाही. कारण फक्त आरवबद्दलच नाही, घरी येणाऱ्या त्याच्या मित्रांवरून, शेजार पाजारच्या पुरुष मंडळींवरनं अनेकदा उदयने अशाच पद्धतीने तिला टोकलं होतं. मनात संशयाची कुपी असली की मधून त्याची विषारी कारंजी फुटणारच. हे बघ उदय, तो सिरियस आहे. ब्रेन ट्यूमर. काही महिनेच आहेत त्याच्याकडे. त्याला भेटायचंय मला, ती म्हणाली. अगं मूर्खासारखं काय बोलतेस? तो आता जगला काय आणि मेला काय? त्याने तुला फरक पडायला नको. तसं तू स्पष्टपणे का सांगितलं नाहीस त्याला? उदयने विचारलं. कारण मलाही भेटायचंय त्याला. शेवटचं, ती म्हणाली. नातं संपलं तरी आठवणी सरत नाहीत. काय? आणि आता भेटून काय होणार आहे? पुन्हा त्याच गोष्टी उगाळायच्या आहेत की काय तुला? रागाने उदयने विचारलं. उदय, बोलण्यासारखं फक्त तेवढंच असतं का रे? माणसाच्या मनात अनेक भावना असतात. एकमेकांशी त्या सगळ्याच निगडीत असतात. त्याचा सुद्धा निचरा होणं जरुरी असतं. कोणत्या क्षणी आपल्याला कुणाबद्दल काय वाटेल हे सांगता यायचं नाही. त्याला काहीतरी बोलायचं होतं आणि मी ते ऐकून घेतलं नाही, ही गोष्ट माझ्या मनाला मरेपर्यंत त्रास देत राहील. मी त्याला भेटायला जाणार आहे उद्या संध्याकाळी. तिचं बोलणं ऐकून उदय चिडून निघून गेला. पण त्यावेळेस आपण काय करायला हवं होतं? उदयचं चिडणं स्वाभाविक होतं की अनैसर्गिक नाही माहीत आपल्याला. पण मी मात्र माझ्या स्वभावानुसार वागले.
अगदी नैसर्गिक. आरवला माझ्याशी काहीतरी बोलायचंय आणि कदाचित ही शेवटची भेट असेल. मग मी नकार कसा देणार होते? मला तो द्यायचाही नव्हता. आयुष्यभर तीच गोष्ट माझ्या मनात खात राहील. उदयचं काय? आज हा विषय टाळला असता तर घ्यायचा तो संशय दुसऱ्यावरून त्याने घेतलाच असता. उदयला राग आला तरी ठीक, आरवशी भेट व्हायला हवी. विचार करून ती आरवला भेटायला गेली. निस्तेज पडलेला आरव तिला पाहवला नाही. तो कसाबसा उठून बसला. त्याच्यासोबत त्याचा कुणीतरी मावस भाऊ होता. भक्ती, मला वाटलेलं तू येणार नाहीस, आरव म्हणाला. म्हणजे मग एवढ्या वर्षात तू मला ओळखलंसच नाहीस आरव? ती म्हणाली. खरंच ग, ओळखलं नाही मी तुला. आणि त्याच गोष्टीचा पश्चाताप होतोय मला. पण आता पश्चाताप करायला सुद्धा वेळ नाही ग माझ्याकडे. त्याने मग त्याच्या भावाकडे पाहिलं. तो भाऊ बाहेर गेला. आरवने पुन्हा बोलायला सुरुवात केली. भक्ती, माझ्यासोबत काय घडलं, कसं घडलं हे मला काहीही सांगायचं नाही. मला ना फक्त तुझी माफी मागायची. तुझ्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात अजून तरी मला कुणी भेटलेली नाही. तू खूप चांगली आहेस. खरं सांगू, वाईट तर मीही नव्हतो, पण मला कळलं नाही. प्रेमावर अधिकार गाजवायचा नसतो, त्याला जपायचं असतं ते. तो अधिकार गाजवता गाजवता नात्यात संशयाचे काटे मीच पेरले. नातं तोडायला, ते तुटायला सर्वस्वी मीच जबाबदार होतो ग. मागच्या गोष्टी उगाळून मला तुलाही त्रास नाही द्यायचा. पण तू कधीच चुकली नव्हतीस, चुकणारही नाहीस. तुझ्यासोबत जाणते अजाणतेपणी मी चुकीचं वागलो एवढं नक्की. त्यासाठी मला क्षमा कर. खरं सांगू, माझ्या चुकीची जाणीव मला तेव्हा झाली जेव्हा माझ्याकडे जगायला आयुष्य उरलं नाही. कदाचित जर ते भरपूर असलं असतं तर मी माझ्याच मस्तीत राहिलो असतो. भूतकाळाचा, त्यात घडलेल्या चुकांचा कधीच विचारही केला नसता. पण आता माझ्याकडे फार दिवस नाहीत. या जगातून जाताना मला मोकळेपणाने जायचंय, माझी पाठी रिकामी करून. माझ्या चुकांची जी शिक्षा मिळायची होती ती मिळाली मला. त्या बाबतीत कोणतीच तक्रार नाही. फक्त तुझी क्षमा मागायची आहे. ते सुद्धा तू माफ करशील या अपेक्षेने नाही. फक्त जाताना माझ्याकडून माझी पाठी कोरी व्हावी म्हणून. आय एम सॉरी भक्ती, एवढंच सांगायचं होतं. तू मला सांत्वना द्यावीस, माझ्याशी चांगलं बोलावंस, माझं काही चुकलं नाही असं म्हणून धीराचे शब्द द्यावेस, असं मला अजिबात वाटत नाही. हे बघ, मला जे बोलायचं होतं ते झालंय बोलून. तुलाही फार त्रास द्यायचा नाही. तू ये आता, तो सहजपणे म्हणाला. ती शांत हसली. अरे आरव, मनाची पाटी कोरी करायला अशी नागमोडी वळणं येऊ नयेत रे. खरं तर माझ्याकडून फार काही ऐकायची अपेक्षा नाही तुझी. आणि खरं सांगू, बोलण्यासारखं माझ्याकडे सुद्धा काही नाही. जे काही क्षण आपण एकत्र घालवले ते छान होते, तेवढेच मी जपून ठेवलेत. तुला क्षमा करण्या इतपत मी स्वतःला मोठी समजतही नाही. हो, काही गोष्टींमुळे दुखावले मात्र गेले, पण ते सगळं मागे पडलं. माझ्या मनाची पाटी केव्हाच कोरी केलीये मी. निश्चिंत रहा, काळजी घे, येते मी. ती निघून बाहेर आली. आल्यानंतर मात्र इतका वेळ रोखून ठेवलेले अश्रू बाहेर पडले, त्याचेही आणि तिचेही. त्या एकाच घटनेला पकडून उदय मात्र धुसफुसत राहिला. रोज काही ना काही कारणांवरून भांडणं काढत राहिला. आपण सांगितलेलं ऐकलं नाही, आपल्याला डावलून त्याला भेटायला गेली, हे निमित्त त्याच्यासाठी पुरेसं होतं. काहीही कारणांवरून तो भांडण काढू लागला. शांत माणसाला फार अशांती आवडत नाही. त्याच्या तशा वागण्याचा तिला त्रास होऊ लागला आणि पुन्हा एकदा नातं तोडायचा तिनेच निर्णय घेतला. दोन्ही नात्यात खूप सहन केलं, प्रेम दिलं, समर्पण दिलं, करायचा तेवढा त्यागही केला. पण काय चुकलं, कुठे चुकलं कळतच नव्हतं. दोन्ही वेळेस असं का व्हावं? उदय बरोबर सुद्धा डिवोर्स झाला आणि तिने घर सोडलं. घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात ना. त्या घरात तिच्या अनेक आठवणी होत्या, स्वप्न होती. तिला खूप त्रास झाला, पण यावेळेस ठरवूनच आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही,
पुन्हा एकदा त्या डिप्रेशनच्या चक्रात पडायचं नाही असं समजावून ती बाहेर पडली. सरळ मनाच्या माणसाला अशी कात्रीतच पकडणारी माणसं का भेटतात कुणास ठाऊक. तिने सगळं लक्ष कामावर केंद्रित केलं. राहण्यासाठी एक छोटंसं घर भाड्याने घेतलं. आता कोणत्याच जबाबदाऱ्या नव्हत्या. बराचसा वेळ मोकळा मिळू लागला. ज्या ज्या इच्छा राहिल्या होत्या त्या पूर्ण करायच्या असं तिने ठरवलं. सुरुवातीला हॉटेलमध्ये एकटं जायची लाज वाटायची. एकटं हॉटेलमध्ये जाऊन पावभाजी मागवायची आणि ती खात बसायची. तेव्हा असं वाटायचं सगळीच लोक आपल्याकडे बघतायत आणि ते विचार करत असतील, ही बाई एकटी कशी काय हॉटेलमध्ये येऊ शकते, हिच्यासोबत कोणी नाही का. पण सगळे प्रश्न स्वतःच्या मनाचे आणि सगळे खेळही स्वतःच्या मनाचेच असतात. मल्टिप्लेक्समधून जाताना मनात विचार यायचा, शनिवार रविवार सुट्टी असते, एखाद दिवस जाऊन एखादा छानसा पिक्चर पाहून यावं. 2-3दा तयारी केली पण हिंमत झाली नाही. पण मग एकदा हिंमत केली. एकटीने जाऊन पिक्चर पाहून आली. मग मात्र ती कोणत्याच चौकटीत अडकून पडली नाही. ती स्वतःचीच मैत्रीण झाली. एकटेपणा आवडू लागला. मुळात तो एकटेपणा वाटतच नव्हता. हवासा वाटणारा एकांत होता. स्वतःचीच कंपनी आवडू लागली. तिने गाण्याचा क्लास केला. कॅनव्हास विकत आणले. मनाच्या भावना कॅनव्हासवर रंगीत होऊन उतरू लागल्या. मस्त आणि भारी वाटू लागलं. आपल्या आनंदाची किल्ली आपल्याकडेच आहे असं वाटू लागलं. नाहीतर पूर्वी कसं होतं, आनंद बाहेर शोधायला लागायचा. अगदी लहानपणापासून आपण कितीही चांगलं काम केलं तरी कुणीतरी कौतुक केलं तरच आनंद व्हायचा. शाळेत छान गाणं म्हटलं पण शिक्षकांनी कौतुक केलं, चांगलं म्हटलं तरच आनंद व्हायचा. ऑफिसमध्येही नाही का, जीव तोडून काम केलं पण अप्रिसिएशन मिळालं तरच आनंद व्हायचा. आणि नात्यातही तसंच झालं. आपण एखादा छान ड्रेस घातला, आरशासमोर उभं राहिलो, आपण आपल्याला छान दिसलो सुद्धा, पण तरीही आरवने कॉम्प्लिमेंट दिली तेव्हाच आनंद व्हायचा. एखाद वेळेस त्याने दुर्लक्ष केलं तर वाटायचं काय झालं बुवा, आज आपण चांगले दिसत नाहीये का. हे सगळं होतं म्हणूनच आरवचं रिजेक्शन पचवता आलं नाही. त्याने नकार दिला म्हणून जगायला आपण लायकच नाही असं वाटून डिप्रेशनमध्ये जात राहिलो. आपली काही चूक नसताना आरवने आपल्यावर संशय घेतला. नाईलाजाने ते नातं तुटलं. पुन्हा दुसऱ्या नात्यात अडकताना प्रामाणिकपणे ही गोष्ट जेव्हा उदयला सांगितली तेव्हा तुझी चूक असूनही मी तुला ॲक्सेप्ट करतोय असा जेव्हा मनाचा मोठेपणा त्याने दाखवला तेव्हाही आपल्याला आनंद झाला. खरं तर व्हायला नको होता. आपल्या आनंदाच्या परिसीमा आपण नेहमीच दुसऱ्यांवर रेखाटत राहिलो आणि कदाचित म्हणूनच दुःखी राहिलो. आपल्याशी नातं तोडून आरव आणि उदय दोघेही सहजपणे दुसऱ्या नात्यात बंधनात अडकलेच, पण आपणच आपल्याला अपराधी मानत राहिलो. आरवला त्याची चूक कळली, कारण तो आता शेवटच्या टप्प्यावर आहे. पण उदयला कदाचित ती कळणार नाही. त्याचा आनंद तो भलतीकडेच शोधतोय. कुणाला चूक कळावी अशी आपली अपेक्षा सुद्धा नाही. आपण आपल्या पुरती ठरवलंय. आता आपला आनंद शोधायला बाहेर जायचं नाही. आपण दुसऱ्याला जे देतो ते आपल्याकडे परत येतं हे कितीसं खरं आहे कुणास ठाऊक. पण एक गोष्ट मात्र निश्चित, आपल्याकडे जे भरभरून असतं आपण तेच इतरांना देतो म्हणजे तेच देऊ शकतो. आणि लोकांकडे जे भरभरून असतं तेच आपल्याला मिळतं म्हणजे लोकांकडे जे आहे तेच आपल्याला ते देऊ शकतात. आपल्याकडे प्रेम, निष्ठा, प्रामाणिकपणा, सच्चाई होती. प्रत्येक नात्यात आपण तेच देत राहिलो. परत मिळालं नाही हे आपलं दुर्दैव. पण समोरच्याकडे काय असावं आणि त्यांनी आपल्याला काय द्यावं हे आपल्याही हातात नसतं. आपल्या हातात असतं ते आपण इतरांना काय द्यावं, कारण तेच आपलं अस्तित्व आणि व्यक्तिमत्व असतं. आपल्याला कुणाबद्दल काहीही राग नाही, ना आरवबद्दल ना उदयबद्दल. आपली पाटी त्यांच्यासाठी तेव्हाही कोरी होती, आजही कोरीच आहे. आठवड्याभरानंतर ऑफिसमधून निघताना तिला मागून कुणीतरी हाक मारली. आवाज परिचित वाटला. तिने मागे वळून पाहिलं.
उदय होता. भक्ती, थोडं बोलायचं होतं. उदय, तू इथे? तिने आश्चर्याने विचारलं. हो, त्या दिवशी तुला मॉलमध्ये पाहिलं होतं मी, पण मुद्दामूनच ओळख दाखवली नाही. तो म्हणाला. छान, पण मग आता ओळख दाखवावी असं का वाटलं? आज सोबत बायको नाही म्हणून? तिने विचारलं. हो, तसंच. आणि खरं सांगू, तुझ्याशी बोलायचं सुद्धा होतं. तेव्हा इतर कुणी नको असंही वाटलं. तो म्हणाला. बोल मग. हॉटेलमध्ये जाऊया? त्याने विचारलं. नाही, नको. जे काही बोलायचंय ते इथेच बोल. माझ्याकडे फार वेळ नाही. इतर कामं आहेत. ती असं म्हणताच त्याने आश्चर्याने पाहिलं. माझ्यापेक्षा महत्वाची कामं आहेत तुला? त्याने विचारलं. अर्थातच. आणि तू आता माझ्या आयुष्यात महत्वाचा आहे असं तुला का वाटलं असावं? तिने उलट विचारल्यावर तो जरा शांत झाला. खरं तर सॉरीच बोलायचं होतं. मी सुद्धा गोष्टी फार ताणून धरल्या. पण खरं सांगू का, तू माझं ऐकलं नाहीस. त्याचा मला खूप राग आला होता. असं वाटलं अजूनही तुझं आरववरच प्रेम आहे. माझ्यापेक्षा जास्त तुला तो महत्वाचा आहे. म्हणून माझी चिडचिड झाली आणि मग गोष्टी वाढत गेल्या. एवढं बोलून तो शांत राहिला. बरं, मग आता त्याचं काय? कोरडेपणाने तिने विचारलं. तू इतकं रुक्ष का बोलतेस माझ्याशी? त्याने विचारलं. हे बघ, मला जसं बोलता येतं तसं मी बोलते. कोणतंही मागचं बॅगेज कॅरी न करता मनाची पाटी रिकामी करूनच बोलतेय. ती म्हणाली. मी तुझ्यावर खूप प्रेम केलं. रादर अजूनही करतोच आहे. आपलं नातं तुटल्यानंतर विनिता माझ्या आयुष्यात आली ही गोष्ट खरी आहे, पण तिच्यावर मी कधीच प्रेम करू शकलो नाही. काही वर्षातच कळलं आम्हाला की आम्ही एकमेकांना पूरक नाही आणि म्हणूनच आम्ही डिवोर्स घेतोय. खोटं सांगणार नाही, आम्हाला एक मुलगा पण आहे, पण त्याची कस्टडी तीच घेणार आहे. त्यामुळे मी मोकळा आहे. तूही अजून कुठेही कमिटेड नाहीस ना? नसावीस. तेव्हा आपण पुन्हा एकदा आपल्या नात्याला रिस्टार्ट केलं तर? त्याने आनंदाने विचारलं. मग मात्र भक्ती थोडीशी हसली. तू आणि तुझी बायको एकमेकांना पूरक नाही म्हणून आपण आपलं नातं रिस्टार्ट करायचं का? तिने आश्चर्याने विचारलं. हो, काय हरकत आहे? आपण एकमेकांना ओळखतो, एकमेकांबरोबर चांगले क्षण घालवले आहेत. पुन्हा एकदा नात्याला चान्स देऊन पाहूया ना? त्याने समजावून पाहिलं. नको रे बाबा, पुन्हा पुन्हा त्याच चुका नको. खरं सांगू, तू माझ्याशी काय वागलास याही गोष्टीच्या पलीकडे जाऊन आता मी स्वतःशी काय वागणार आहे, कशी वागणार आहे हे माझं ठरलंय आता. तुलाही माहिती आहे, मी नात्यात अगदी पारदर्शी होते. रादर माझा स्वभाव तसाच आहे. म्हणूनच मला खोटेपणा सहन होत नाही. कोणी मला खोटं म्हटलेलंही मला आवडत नाही. कारण नात्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी प्रामाणिकच होते. शेवटी तू पुन्हा तसं वागणार नाही याची खात्री काय? आणि समजा त्याची खात्री कुणी दिली तरीही आता मला पुन्हा कोणत्याच नात्यात अडकायचं नाही. माझा आनंद मला बाहेर आता कुठेही शोधायला जायचंच नाही. पुन्हा ते नातं जोडायचं, नाही पटलं तर तोडायचं, त्याच गोष्टी मला करायच्या नाहीत पुन्हा. ती म्हणाली तसं तो भडकला. तू प्रामाणिक होतीस हे मान्य, पण तरीही तूही चुकलीसच ना. तुझं आणि आरवचं नातं तुटलं होतं. मग पुन्हा तू त्याला भेटायला का गेलीस? ते मला आवडलं नाही आणि तिथून आपलं नातं तुटायला सुरुवात झाली. तो म्हणाला. तिला पुन्हा थोडंसं हसू आलं. मुळात ना उदय, तुला नातं का तुटलं तेच कळलेलं नाही. तू चुकलास का मी चुकले हा भागच वेगळा राहिला. तुला ना परिस्थितीचं अवलोकन करता येतंय, ना नात्याचं, ना तुझ्या चुकांचं आणि ना माझ्या चुकांचं. एक छोटीशी गोष्ट सांगते. 2 ब्रह्मचारी आणि सात्विक ऋषी प्रवास करत असतात. खूप पाऊस पडत असतो. मध्ये एक नदी लागते. नदी पार करून जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. ते नदीच्या काठावर येतात. नदी पोहून पार करावी असं ठरवतात. लक्षात येतं तिथे एक तरुणी कुडकुडत बसलीये. पावसाचा जोर वाढत चाललाय. तिला तिथे तसंच ठेवलं तर थंडीने पावसाने ती मरून जाईल. पण तिला खांद्यावर नेणं सुद्धा शक्य नाही. दोघेही ब्रह्मचारी
स्त्रीला स्पर्श करणार नाही असा प्रण घेतलेले. पण तो प्रण तिच्या प्राणापेक्षा का मोठा असं वाटून मग त्यापैकी एकाने तिच्या परवानगीने तिला खांद्यावर घेतलं, नदी पार केली, सुरक्षित ठिकाणी तिला पोचवलं आणि मग दोघे पुढच्या प्रवासाला लागले. तोंडाने नामस्मरण चाललं होतं. बराच वेळ झाला, पण त्या दुसऱ्या ऋषीला काही राहवलं नाही. शेवटी त्याने पहिल्याला विचारलं, मित्रा, तू तुझा प्रण मोडलास. तू त्या मुलीला आपल्या खांद्यावर घेतलं, तुझं ब्रह्मचर्य मोडलं. ते ऐकून पहिला ऋषी शांत हसला. अरे, इतका वेळ झाला तरी अजून तू त्याच मुलीचा विचार करतोयस? तिला मी खांद्यावर उचलून आणलं, पलीकडच्या बाजूला ठेवलं, नदीच्या पाण्यात डुबकी मारली आणि मातेच्या रूपाने झालेला तिचा स्पर्श सुद्धा मी पाण्यात विलीन करून टाकला. पण तू मात्र अजूनही तिला खांद्यावर, मनात आणि डोक्यात घेऊन फिरतोच आहेस. अरे, माझं नाही, ब्रह्मचर्य तर तुझं मोडलं. असं म्हणत पहिला ऋषी शांतपणे हसून पुढे निघून गेला. बस उदय, तुझ्याही बाबतीत अगदी तसंच होतंय. आरवशी नातं तुटल्यावर त्याच्याशी असलेले प्रेमाचे सगळेच धागेदोरे मी कापले होते, पण तू मात्र संशयाच्या सुईने त्याला घट्ट बांधून ठेवलेस. त्याला कोण काय करणार? तुझ्या नजरेत मी चुकीचं असे नाही. आता मला बरोबर व्हायचंही नाही, स्वतःला सिद्ध करायचंही नाही. सगळं करून थकले मी आता. आता मला फक्त माझ्यासाठी जगायचंय, अगदी स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी. मगाशी तू मला सॉरी म्हणालास, त्याची सुद्धा खरं तर गरज नव्हती. मी म्हटलं ना, ज्या क्षणी तुझ्याशी नातं तोडलं त्याच क्षणी आपल्या नात्याची ही पाटी मी कोरी केली. अरे, आता पुन्हा नव्याने त्याच्यावर रेघोट्या मारायच्या नाहीत मला. कधी काळी आपण एकत्र राहिलो होतो, 4 आनंदाचे क्षण घालवले होते, म्हणून प्रेमळ सल्ला देते. कधी ना तूही मनाची पाटी कोरी करून बघ. अगदी रोजच्या रोज कर, म्हणजे मग धागे एकमेकात गुंतणार नाहीत. छान कोऱ्या पाटीवर रेघोट्या मागे उरणार नाहीत. रोज सकाळी नवीन छान काहीतरी लिहायला पाटी कोरीच मिळेल. खरं तर सगळं विसरून, स्वतःला, समोरच्याला माफ करून झालेल्या चुका पुन्हा पुसून आपल्या मनाची पाटी कोरी करणं कठीणच असतं. पण प्रयत्नाने जमतं ते. आणि नसेल जमत तरी अगदी रोज ते जमवायलाच हवं. स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी. आपला आनंद, आपल्या मनाच्या पाटीचा आनंद बाहेरच्या रेघोट्यांवर नाही, आपणच रेखाटलेल्या, स्वतःसाठी जगलेल्या निखळ क्षणांच्या रांगोळीने परिपूर्ण होणार आहे. हे ज्याला समजलं त्याला खरा आनंद समजला, खरं आयुष्य समजलं. येते मी, असं म्हणून भक्ती निघून गेली. तिच्या मनाची पाटी कोरी झाली होती, पण पुन्हा एकदा उदयच्या मनाच्या पाटीवर तिने दिलेल्या नकाराचे चर्रे, रेघोट्या ठळकपणे गिरवल्या गेल्या होत्या. मनात राग धुसफुसत राहिला, पण शांत चालणाऱ्या तिला तो एकटक पाहत राहिला. आणि त्याच्याही मनात विचार आला, खरंच आपल्यालाही हिच्यासारखं मनाची पाटी कोरी करता आली असती तर किती बरं झालं असतं, नाही?